नमस्कार मैत्रिणींनो, थालीपीठ खायचं आहे ना, मग भाजणी किंवा भाजणीचं पीठ घरात नाही ना, तर माझ्या पद्धतीने थालीपीठ बनवा. अगदी परफेक्ट असं थालीपीठ येईल. आणि तुम्ही पहिल्या वेळी बनवत असाल ना, तरी तुमचं थालीपीठ अशाच पद्धतीने परफेक्ट येईल. आणि ह्या थालीपीठाला ना तर भाजणी बनवायची गरज आहे ना, भाजणी पीठ तयार करायची गरज आहे. अगदी परफेक्ट आणि पहिल्याच प्रयत्नात छान असे खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे तेही बिना भाजणीचे हे बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया. थालीपीठ बनवण्यासाठी आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यावं लागेल. त्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता ह्याची जाडसर भरड करून घेऊ. तुम्ही मिक्सरला वाटा किंवा पाट्यावर वाटा. त्यानंतर 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी किंवा एखाद्या छोट्या वाटीने त्या वाटीपेक्षा 1 वाटी बाजरीचं पीठ म्हणजे छोटी वाटी घेतलेली आहे. 1 वाटी चण्याचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, असे तिन्ही पिठं एकत्र केली. त्यात हिरवी मिरचीची भरड घातली. म्हणजे हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरे जे आपण भरड करून घेतली होती ती संपूर्ण भरड यात घालून घेतली. त्यानंतर अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊया. 1 चमचा धणे पावडर टाकूया आणि अर्धा चमचा लाल मिरची टाकून घेऊया. मीठ आणि मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर थोडंसं तीळ आणि 1 मीडियम आकाराचा कांदा आपण चिरून घेतला. आता यातच कोथिंबीर टाकून घेतली आणि अर्धा टीस्पून तेल टाकून घेतलं. याने आपलं थालीपीठ खुसखुशीत येईल. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं. ह्या सर्व जिन्सा पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या. छान अशा मिक्स करून घ्यायच्या. म्हणजे संपूर्ण पिठाला हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं. आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला ह्या पिठाचा मऊसर गोळा तयार करायचा आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. थालीपीठ बनवण्यासाठी हे परफेक्ट पीठ आहे आणि थोडंसं मऊसर बनवलेलं आहे पीठ. हे बघा, मी तुम्हाला हाताने दाखवते. म्हणजे असं मऊसर बनवलं की थालीपीठ थापताना आपल्याला बरंचसं सोपं जातं. अशा पद्धतीने मऊसर पीठ मळून घ्यायचं. आता ह्याला गव्हाच्या गणकेसारखा रेस्ट द्यायची काहीच गरज नाही आहे. लगेचच थालीपीठ बनवायला घेतले तरी चालेल किंवा तुम्हाला हवं असेल तर थोडा वेळ तुम्ही थांबू शकता, अगदी 5-1 मिनिट. त्यानंतर एका पोलपाटावरती ओला सुती कपडा आपण टाकला आणि ज्या आकाराचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तेवढा कणकेचा गोळा हातावर घ्यायचा, छानसा गोलसर करून घ्यायचा. आणि हे सुती कापड ओलं जरी असेल ना तर आपण थोडंसं यावरती अजून पाणी शिंपडून घेऊया. अगदी म्हणजे थोडीशी शिंतोडे टाकायचे की जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापणं सोपं जाईल किंवा ते निघणं सोपं जाईल. त्यानंतर थोडंसं त्यावरती तीळ भुरभुरायचं आणि हात ओला करून घ्यायचा आणि थालीपीठ थापायला सुरुवात करायची. म्हणजे थालीपीठ थापण्याआधी थोडासा हात ओला करून घ्यायचा. त्यानंतर थालीपीठ जर थोडंसं थापताना जड वाटत असेल तर पुन्हा पाण्यात हात घालून ओला करून घ्यायचा आणि थालीपीठ थापायला सुरुवात करायची. आणि हळूहळू बघा, पिठाचा गोळा मऊसर असल्यामुळे अगदी झटपट आपलं थालीपीठ तयार झालं. थालीपीठ थापताना ते सगळ्या बाजूंनी एकसारखं थापलं गेलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. आणि हे बघा, आपलं थालीपीठ सर्व बाजूंनी एकसारखं थापलं गेलेलं आहे. आता यावरती बोटाचे ठसे उमटलेले आहेत. असे ठसे उमटू नये त्यासाठी काय करायचं, आपल्या तळ हाताला पाणी लावायचं आणि थोडंसं थालीपीठ दाबून घ्यायचं. ह्याने काय होईल, एक तर बोटाचे ठसे निघून जातील आणि थालीपीठ व्यवस्थित भाजलं जाईल. जर बोटाचे ठसे असले ना तर भाजताना ते ठसेच जास्त व्यवस्थित भाजले जातात आणि आत थालीपीठ कच्चं राहतं. त्यामुळे असं थोडंसं व्यवस्थित सपाट करून घ्यायचं. नंतर थालीपीठ व्यवस्थित भाजण्यासाठी यावरती होल करून घ्यायचे
आता कुणी एक होल करतं, मी इथे 4 केलेले आहेत. तुम्हाला हवं तर 1 करा, 2 करा किंवा 4 करा. त्यानंतर यावरती थोडंसं तीळ भुरभुरायचं. इकडे आपण तवा तापायला ठेवलेलाच आहे. तीळ थोडेसे दाबून घेतले ना की अगदी अलगद हे थालीपीठ उचलायचं, म्हणजे कापडासह उचलायचं. आणि इकडे तवा तापायला ठेवलेला आहे. सुरुवातीला पहिल्या थालीपीठाला आपण 2 टीस्पून तेल टाकून घेणार आहोत. तव्यावरती तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि तवा थोडासा थालीपीठाला खोलगटच घ्यायचा थालीपीठ भाजण्यासाठी. खोलगट तवा असला ना तर थालीपीठ एकसारखी भाजली जातात. आणि यावरती अलगद थालीपीठ टाकायचं. कापडही अलगद निघतं. तुम्ही करून बघितलं की तुमच्या लक्षात येईल. आणि थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान असं खुसखुशीत भाजून घ्यायचं. पहिल्या बाजूने अगदी एखादा 2 मिनिट भाजून झालं की दुसऱ्या बाजूने त्याला पलटी मारायची. आणि हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर, ठेच्याबरोबर, तसेच लोणच्याबरोबर खाऊ शकता. अतिशय पौष्टिक असतं, कारण हे 2-3 धान्यापासून बनवलेलं असतं. 1-2 वेळा 1-2 बाजूंनी आलटी-पलटी केलं की आपलं थालीपीठ लगेच तयार होतं. आणि इतक्या खुसखुशीत थालीपीठाबरोबर जर ह्या गरमागरम थालीपीठावर लोण्याचा गोळा घेऊन खाल्ला ना तर खूपच चवदार लागतं. पण हल्ली लोणी फारसं कुणी खात नाही. त्यामुळे मग तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे काढून घेऊया. हे बघा, सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले गेलेले परफेक्ट थालीपीठ तयार झालं. आता मी पुन्हा एकदा दुसरं थालीपीठ तुम्हाला दाखवते. पुन्हा कापड थोडासा ओला करून घ्यायचा. त्यावरती पुन्हा थोडंसं तीळ भुरभुरून घ्यायचं. तीळ तर आपण पिठातही टाकलेलं आहे, नाही भुरभुरलं तरी चालेल, पण मला तीळ जास्त आवडतं म्हणून मी पुन्हा भुरभुरते. त्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा, हात ओला करून घ्यायचा पाण्याने आणि थालीपीठ थापायला सुरुवात करायची. थालीपीठ थापताना जर थोडासा त्रास झाला किंवा हाताला पीठ चिकटायला लागलं तर पुन्हा थोडासा हात ओला करून घ्यायचा. त्यानंतर ठसे उमटू नयेत यासाठी तळव्याला पाणी लावून एकसारखं थालीपीठ करून घ्यायचं आणि त्याला छान असे होल पाडून घ्यायचे. तुम्ही मधोमध एक होल पाडलं तरी चालेल किंवा माझ्यासारखे 3-4 पाडलेत तरी चालेल. त्यानंतर पुन्हा तीळ भुरभुरून असं अलगद कापड हाताने उचलायचं. दोन्ही हाताने उचला, एका हाताने उचला. आणि आता तव्यावरती आपल्याला पूर्वीसारखं जास्त तेल टाकायची गरज नाही आहे. आता मी फक्त पाव चमचा तेल टाकलेलं आहे. त्यावरती अलगद थालीपीठ टाकायचं. कापड अगदीच पटकन निघून जातो. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. पुन्हा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. आता हे मी लोणचं आणि हिरवी मिरची बरोबर खाणार आहे. मिरचीचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं आहेत आणि अगदीच खुसखुशीत झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या पौष्टिक आणि मस्त रेसिपी बरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.